नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून आरक्षणाचं आंदोलन, आरक्षण हा विषय ज्वलंत झालेला आहे. मराठा समाजाच्या पाठोपाठच आता धनगर समाज, बंजारा समाज आणि वंजारा समाज देखील एसटी मधील आरक्षण मागत आहे. आणि जालन्यामध्ये गेली 5 दिवसापासून धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणाला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत. आणि धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं एसटी आरक्षण मिळावं आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ते उठणार नाहीत असा त्यांचा दावा आहे, अशी त्यांची मागणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा इतिहास आणि पुढील दिशा काय असणार आहे या संदर्भात सविस्तर आजच्या आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये चर्चेसाठी आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. होळकरशाहीचे अभ्यासक, इतिहास संशोधक, इतिहास लेखक रामभाऊ लांडे सर. त्यांचा धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनावरती देखील त्यांचा खूप असा अभ्यास आहे. तर जास्तीचा वेळ न घेता आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. आणि हे आरक्षण, ही मागणी कुठून आली, धनगर आणि धनगडमधील काय फरक आहे, धनगर समाजाचं एसटी मध्ये जो दावा करत आहे त्याच्यासाठी काय अडचणी येत आहे. अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे पण ठोस अशी भूमिका सरकारकडून त्यावरती घेतली गेलेली नाही. तर यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, काय त्रुटी आहेत हे देखील आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम रामभाऊ, तुमचं आपल्या मुलाखतीमध्ये खूप स्वागत. नमस्कार. सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न असेल की आज जालन्यामध्ये मराठा समाजाच्या पाठोपाठच मनोज जरांगे यांचं आंदोलन आंतरवली सराटीमधून सुरू झालं. त्यानंतर धनगर समाजाचं देखील आता सांगितलं जातं की हे अंतिम आणि शेवटचं आंदोलन असेल. त्याची सुरुवात देखील जालन्यामधून झालेली आहे. पण ही जी धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी आहे ही मूळ कधी आली आणि याची कोणी सर्वात अगोदर केली होती? मुळात असं आहे की मी आपल्या प्रश्नाचं उत्तर थोडं शेवटच्या शेवटी देतो. आपल्या देशामध्ये छत्रपती शाहू राजांनी त्यांच्या संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण दिलं होतं 1902 ला. बरोबर, पहिल्यांदा. ते आरक्षण दिल्यानंतर पुन्हा 1928 मध्ये OHB स्टार्ट नावाचा ब्रिटिश अधिकारी या देशामध्ये फिरला. त्यानं आरक्षणाच्या संदर्भात एक रिपोर्ट तयार केला. त्याला स्टार्ट कमिटी रिपोर्ट म्हणतात. 1930 ला तो रिपोर्ट ब्रिटिश रेसिडेंटीकडे त्यावेळेस सादर झाला. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली आणि या देशामधल्या मागास लोकांना, ज्यांचं सामाजिक मागासलेपण आहे, अशा लोकांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासासाठी त्यांना एक संधी दिली पाहिजे आरक्षणाच्या माध्यमातून. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340, कलम 341 आणि कलम 342 दिलं. कलम 340 हे ओबीसी साठी, कलम 341 हे SC साठी, शेड्यूल कास्ट, आणि कलम 342 हे आदिवासींसाठी, शेड्यूल ट्राईब. मग धनगर समाजाची जी त्यावेळेची जी यादी आहे 1928 ची, नाही, संविधानाच्या नंतर ज्यावेळेस 1953 ला देशामधला पहिला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाला. बरोबर. त्या मागासवर्गीय आयोगाचे पहिले अध्यक्ष होते दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर, अर्थात न्यायमूर्ती काकासाहेब कालेलकर. यांनी 1953 ला तो अहवाल दिला आणि त्या अहवालातून ज्या जातींची संख्या पुढे आली, मागास जातींची, बरोबर, 2377 जातींची ती संख्या त्यांनी दिली. त्यावेळेस संख्या कमी जास्तही होऊ शकते. त्याच्यातून धनगर हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, ST आहे, असं ते काकासाहेब कालेलकरांनी त्यावेळेस सांगितलं. बरोबर. धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या संदर्भात 1938 पासून ते 1960 पर्यंत 118 शासकीय दस्तावेजामध्ये धनगर हा अनुसूचित जमाती आरक्षणाचा, अर्थात ST आरक्षणाचा लाभार्थी आहे. हे झालं कायदेशीर. 1955 ला ज्या वेळेस ST ची यादी जाहीर झाली, ST च्या जातींची, जमातींची, त्याच्यामध्ये धनगड हा शब्द आला. त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या मंजुरीनं तो धनगड हा शब्द आला. आणि मग पुढे 70च्या दशकामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाची मागणी सुरुवात केली त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मग पुढे ते जसा जसा काळ उलटला
जसं जसं लोकांना कळायला लागलं, आपल्या न्यायाचं हक्काचं जसं कळायला लागलं, त्यावेळेस ती मागणी पुढे झाली. मग 1991ला यशवंत सेनेचे सरसेनापती बापूसाहेब कोकरे उर्फ BK कोकरे यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाची म्हणजे एसटी आरक्षणाची मागणी त्यांनी केली. कोर्टामध्ये त्यांनी त्यावेळेचे जे तत्कालीन ऍडव्होकेट होते मोतीवाला, त्यांच्या माध्यमातून त्यांनी पिटिशन फाईल केलं होतं. आणि BK कोकरे यांनी त्यावेळेस धनगर समाजाला पटवून दिलं की धनगर समाज हा भटके विमुक्त नाही, तर तो आदिवासी आहे, आदिम आहे, त्याला एसटीच्या सवलती आहेत, फक्त त्याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून. आणि BK कोकरे हे आपल्या देशातले राज्यातले गोल्ड मेडलिस्ट, हुशार होते, शिकलेले होते बारामतीचे. त्यांनी यशवंत सेना संघटना बांधली होती आणि धनगर समाजाचं सामाजिक मागासलेपण हे दूर झालं पाहिजे, आर्थिक मागासलेपण दूर झालं पाहिजे, त्याला सत्तेमध्ये समान वाटा मिळाला पाहिजे म्हणून त्यावेळेस त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि त्यावेळेस आंदोलन सुरू केल्यानंतर मग राज्यकर्त्यांची डोळे उघडले आणि तिथून पुढे संघर्षाला सुरुवात झाली. पण सरसकट जो महाराष्ट्रातील धनगर समाज आहे, म्हणजे मराठा समाजानंतर मोठ्या संख्येने जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचा हा धनगर समाज आहे. त्याच्यामध्ये अनेक जाती उपजाती धनगर समाजामध्ये येतात. ज्याप्रमाणे मराठा समाजानं जी सरसकट ओबीसीकरणाची कुणबीकरण करण्याची जी मागणी केली त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत, त्याचप्रमाणे धनगर समाजाची सेम मागणी आहे की सरसकट धनगर समाज हा आदिवासी आहे आणि सरसकट धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. तर याच्यामध्ये काहीतरी काय अडचणी आहेत जेणेकरून 2000 म्हणजे एवढ्या वर्षापासून जर धनगर समाज संघर्ष करतोय तर त्याला ते जर त्याच्या न्यायिक मागणी असेल तर ती मिळत का नाही, तर काय अडचणी आहेत? मुळात असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक 2 वर ज्या समाजाची लोकसंख्या आहे तो धनगर समाज आहे. या धनगर जमातीची लोकसंख्या एवढी मोठी आहे की एसटीचं आरक्षण मिळाल्यानंतर लोकसभेचे 8 मतदारसंघ हे धनगरांना, तिथून धनगरांचे 8 खासदार पार्लमेंटमध्ये जातात. बरोबर. त्यानंतर 64 आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राखीव मतदारसंघातून जाणार आहे. बरोबर. जर आरक्षण मिळालं तर बारामती, माढा, हिंगोली, रामटेक, लातूर अशी लोकसभेची मतदारसंघ एसटी साठी राखीव होतील. आणि मग तिथला जो प्रस्थापित वर्ग आहे, प्रस्थापित नेते आहे, त्यांचं राजकारण संपुष्टात येईल. बरोबर. तिथे धनगरांना संविधानानुसार 342 नुसार तिथं सत्तेमध्ये वाटा मिळेल, खासदार आमदार होतील. बरोबर. मग धनगरांना जर आरक्षण मिळालं तर हे मोक्याचे मतदारसंघ राखीव होतील. म्हणून धनगर समाजाला आरक्षण मिळू देत नाही. जे राज्यकर्ते होते ते हुशार होते, त्यांनी काय केलं की त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांनी भटक्या विमुक्तांची यादी तयार केली. NTC, NTD, NT ह्यामध्ये धनगर समाजाला त्यांनी 3.5% आरक्षण दिलं. त्याच्यामधून शैक्षणिक सवलती मिळाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी भटकंतीची अट टाकली होती. जे आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये धनगर समाजाला संघर्ष करावा लागला की 6 महिने भटकंती केलेल्या माणसालाच जात प्रमाणपत्र दिलं जाईल. त्याच्यात समाजानं संघर्ष केला आणि याच्यामध्ये खूप मोठी ताकद गेली. 4 पिढ्यांनी ह्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष केलेला आहे. आतापर्यंत जवळपास राज्यामध्ये 80 ते 90 लोकांनी बलिदान दिलं, पण त्याचा रेकॉर्ड नाही. आता सोशल मीडिया असल्यामुळं या सगळ्या लोकांसमोर ज्यांनी बलिदान दिलं त्या लोकांचं बलिदान पुढे येतं. धनगर समाज जर एसटी आरक्षणाचे काही निकष असतात, जसे की ज्याच्यामध्ये आता ऑलरेडी 50 एकूण 60 काहीतरी जाती आहेत, तर त्याचे निकष धनगर समाज कसे पूर्ण करतो आणि काय काय निकष आहेत एसटी आरक्षणाचे? आरक्षणाचे जे निकष आहेत त्याचं सामाजिक मागासलेपण तपासणीची एक पद्धत असते आपल्या देशामध्ये. त्याच्यासाठी आयोग होते. तर काकासाहेब कालेलकर आयोगाने ह्या जातीचा अभ्यास केला आणि त्या जातीचा अभ्यास करून त्या जातीची जी कुलदेवता आहे, परंपरा आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे, ते कुठे राहतात, त्यांच्यामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत काय आहे, लग्नाची पद्धत काय आहे, नातेसंबंध सोयरसूतक कसा आहे, याची सगळी पद्धत त्या म्हणजे तपासली जाते. तर याचं सामाजिक मागासलेपणाची जी म्हणजे आरक्षणाचे जे निकष आहेत, जे वेगळेपण आहे इतरांपेक्षा, तर ते ऑलरेडी तपासलेलं आहे. त्याच्या संदर्भात सगळी कागदपत्र किंवा जी शासकीय तयारी जी आहे ती पूर्ण केलेली. बरोबर. केवळ राजकीय महत्वाकांक्षापोटी ते आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. आता जी मागणी होते की धनगर समाजाला सरसकट एसटी आरक्षणाची
मागणी होते. आता काय वाटतं तुम्हाला, याच्यामध्ये समाजाला यश येईल? निश्चितच. आम्ही आमच्या समाजाची एक संघटना आहे अहिल्यादेवी होळकर प्रबोधनी म्हणून, आमचे मधु शिंदे साहेब त्या संघटनेचे प्रमुख आहेत. तर त्यांनी समाजाच्या वतीनं कोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी पिटिशन फाईल केलं होतं. आणि पिटिशन फाईल केल्यानंतर सरकारने त्यावेळेस सांगितलं की तुमचा आता न्यायप्रविष्ट प्रश्न आहे. आम्ही आंदोलन केलं. 2014ला जे सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. देवेंद्र फडणवीस, पंकजाताई पुंडे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे अनेक नेते बारामतीला आले होते. जसं जरांगे पाटील अंतरवालीला बसले, तसं आमच्या समाजाचा मोठा महामोर्चा हा बारामतीत निघाला होता. आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं आश्वासन दिलं होतं की आमच्या पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू. त्यांनी अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि सत्तांतर झालं. झालेल्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला धनगर समाजानं सत्ता प्रदान केली. बरोबर. आणि मग त्यातून पुन्हा 1-2 वर्ष समाजानं त्या सरकारच्या, चला नवीन सरकार आहे, काम करायला वेळ दिला. तर मग त्याच्यानंतर काय केलं की फडणवीस साहेबांनी नाजसा पुन्हा आम्ही फडणवीस साहेबांना आठवण करून देण्यासाठी नागपूरच्या विधान भवनावर आम्ही मोर्चा काढला. बरोबर. आणि मग त्या मोर्चामध्ये परत मग सरकारने चाल ढकल सुरू केली आणि टाटा सायन्सची एक समिती स्थापन केली धनगर समाजाचं मागासलेपण तपासण्या करण्यासाठी. म्हणजे जे आधी ऑलरेडी तपासलेलं आहे. बरोबर. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजे मागासवर्गीय आयोगाने जे आधी तपासलेलं आहे किंवा जे निकष पूर्ण करतायत, बरोबर, पुन्हा ते समाजाची ती वेळ खाण्यासाठी ती टाटाचा आयोग त्या ठिकाणी नेमला होता. त्या ठिकाणी तो अजून आयोग प्रसिद्ध झाला नाही आणि त्याच्यामध्ये तो धनगर समाजाच्या विरोधात म्हणजे त्या आयोगाचं काय झालंय कुणालाही माहित नाही. बरोबर. धनगर आणि धनगड हा नेमका काय गोंधळ आहे? आपल्या तो कसा निर्माण झाला? राज्यामध्ये धनगड नावाचा कोणताही व्यक्ती नाही. ज्यावेळेस आम्ही कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं त्यावेळेस न्यायालयामध्ये एक धनगड समाजाच्या माणसाचं व्यक्तीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी, मृत व्यक्तीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर केलं गेलं. बरोबर. तर कोर्टानं सांगितलं की हे धनगड आहेत. आम्ही ज्यावेळेस विचारलं की राज्यामध्ये कुठे धनगड राहतो, कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, त्याची लोकसंख्या किती आहे, तो त्याचं काय आहे, तर ते महाराष्ट्र शासनाने लिहून दिलं की राज्यामध्ये कुठेही धनगड राहत नाही. केवळ बाबरा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बाबरा नावाचं गाव आहे, तिथे खिल्लारे नामक एका कुटुंबाकडे ते धनगड प्रमाणपत्र होतं. तर ते खिल्लारे हे आमचेच नातेवाईक आहेत, ते धनगरच आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या त्यावेळेस युक्ती करून ते बोगस सर्टिफिकेट त्यांनी मिळवलं होतं धनगड. आणि मग न्यायालयानं काय केलं की तिथून ते बोगस आपलं ते याचं खिल्लारेचं जे प्रकरण आहे ते पुढे घेऊन धनगरांची संधी नाकारली होती. मग आता आदिवासी संशोधन यानं आम्ही त्यांच्याकडे पुरावे मागितले की तुम्ही कोणत्या बेसवर यांना धनगड सर्टिफिकेट दिलं, तर ते तिथे सगळं उघडं पडलं ते. आणि मग ते सर्टिफिकेट जे आहे तर ते आता 2024-25 ला ते रद्द केलं. बरोबर. एका व्यक्तीमुळं या आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता, तेही संपलं. म्हणजे कोर्टामध्ये जे जे पुरावे होते ते आम्ही न्यायालयामध्ये ते सादर केलेले, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट सुद्धा झालेली. आता केवळ मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालाला सांगून राज्यात अस्तित्वातच नाही, धनगडच नाही अस्तित्वात, ते जे आरक्षण आहे ते धनगरांनाच आहे. धनगडांना आरक्षण मध्य प्रदेशमध्ये नाही, धनगड जातच नाही ना, कुठंच नाही ना. धनगड नावाचं जातच नाही, त्याचा व्यक्ती नाही. बरोबर. हे सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनानं लेखी दिले, हे सरकारने लेखी दिलं कोर्टामध्ये. धनगड समाज हा धनगर समाज मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये आपण काही ज्या धनगर समाजातील उपजाती आहेत किंवा काही घटक तशा पद्धतीनं त्यांची राहणी असेल किंवा त्यांची संस्कृती असेल किंवा त्यांना मिळालेली सामाजिक वागणूक असेल ती असू शकते. पण सरसकट धनगर समाज कसा त्या निकषामध्ये बसतो? जसे की आपण मराठवाड्यामध्ये बघितलं तर धनगर समाजाला मराठा समाजाच्या जवळपास बरोबरीने जमिनी आहेत, मराठा समाजाच्या बरोबरीने त्यांची वाडे आहेत, गावाच्या मधोमध त्यांचे वाडे असतात. आणि धनगर समाज जर आपण बघितलं तर एका हिशोबाने बघितलं तर काही काळी राज्य करता राहिलेला आहे, मोठ्या भूभागावर त्याचं राज्य राहिलेलं आहे. आणि क्षत्रिय म्हणून आपण धनगर समाजाकडे बघतो मराठा समाजाप्रमाणे. मग तो आदिवासी आहे आणि अतिमागास असलेल्या समाजासाठी एसटी आरक्षण आपण ते एक राखीव ठेवलेलं आहे.
तर सरसकट धनगर समाज कसा त्या निकष पूर्ण करतो? मुळात सरसकट हा शब्दच नाही धनगर आरक्षणाच्या मागणीमध्ये. मुळात सगळ्या ज्या पोटजाती आहेत तर त्या उपजाती ज्या आहेत त्या धनगरांच्या ते सगळे धनगर म्हणूनच एकत्र राहतात, एकत्र नांदतात. आता रोटी बेटी व्यवहारही होता, पूर्ण आधी होत नव्हता, परंतु आता मॅच्युअर मध्ये होतो तो. बरोबर. आता आंतरजातीय होतात. हो. डॉक्टरांचं त्या ठिकाणी एकमेकाचा जीवनसाथी निवडला जातो. बरोबर. तर मुळात हा धनगर समाजामध्ये भेदच नाही पोटजातींचा. बरोबर. धनगर या नावाखालीच ही आरक्षणाची मागणी आहे. मुळात धनगर समाजाची जी ओळख आहे तर ती मेष पालन आहे, मेंढ्यांचं पालन करणे. बरोबर. तर मेंढ्या काही गावात पाळल्या जात नाही, त्या रानावनात डोंगरदऱ्यामध्ये. आता वाढती लोकसंख्या, भौगोलिक जो शहरीकरणाचा विस्तार होऊ लागला ह्या काळामध्ये, आता आपण जर आता तपासायला गेलो तर आता सगळे सारखे राहतात, सगळ्यांनी आता चांगले पक्के घर बांधायला सुरुवात केली. कपड्यांचं बऱ्यापैकी आता सगळे एकमेव ओळखू येत नाही कोणत्या जातीचं. परंतु धनगर समाजाची आजही ओळख आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलात, नाशिक जिल्ह्यामध्ये गेलात, तर अगदी पुणे सगळीकडे, आपल्या जालना जिल्ह्यात सुद्धा ह्या जातीच्या लोकांकडे, धनगर जमातीच्या लोकांकडे आजही उदरनिर्वाहासाठी ते देवाचा आदेश म्हणून, बिरोबाचा खंडोबाचा आदेश म्हणून ते पारंपरिक पद्धतीनं शेळ्या म्हणजे मेंढ्याचं पालन करतात. बरोबर. मेंढी पालनातूनच त्यांचा चरित्रार्थ, उदरनिर्वाह चालतो. शिक्षण घेत नाही. शासनाने अनेक योजना जाहीर केल्या, पण त्या योजनेचा कवडीचाही फायदा या लोकांना होत नाही. त्यांचं सामाजिक मागासलेपणच दूर झालं नाही. बरोबर. आपले जे विधिमंडळ आहे, पार्लमेंट आहेत, हे कायदे करणारे मंडळ आहेत, तिथे त्यांचा अजून प्रतिनिधीच गेला नाही. बरोबर. महाराष्ट्राचं दुर्दैव असं की क्रमांक 2 ची लोकसंख्या असलेला धनगर समाज म्हणतो, धनगर जमात म्हणतो, पण त्यांचा सिंगल खासदार अजूनही पार्लमेंटमध्ये निवडून गेला नाही. महाराष्ट्रातून अजून या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन आता 2 वर्ष लोटलीत, अजूनही स्वातंत्र्याच्या या 75 वर्षानंतर धनगर समाजाचा एकही खासदार त्या ठिकाणी निवडून गेला नाही किंवा त्याला निवडून दिलं नाही. त्याला काय कारण आहे? मतभेद आहेत आणि ते सत्तेचं कुरघोडीचं राजकारण. जर समाजाची माणसं जर सत्तेत आली, त्यांना जर वाटा दिला, तर ते कुणाच्या तरी ते हवी होतील ना, कुणावर तरी प्रभावी होतील. बरोबर. म्हणून त्यांना संधी मिळू नये म्हणून हे सगळं सातत्यानं त्यांच्या विरोधामध्ये हे सगळे कायदेशीर अडचणी उभ्या करायच्या आणि त्या मागणीला बगल देत जायचं. तुम्ही सांगितले की पडळकर साहेबांनी, म्हणजे बारामतीला धनगर समाजाचा जो मोठा मोर्चा झाला त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं होतं, फडणवीसांनी त्या काळात, की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा धनगर समाजाचा जो एसटी आरक्षणाचा मुद्दा आहे तो पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी काढू. पण त्यानंतर त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे, म्हणजे त्या आंदोलनामध्ये त्या काळी सक्रिय असणारे पडळकर असतील, ते स्वतः आज बीजेपी सोबत आहेत. त्याच्यानंतर आताचे आपले धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे नेते आपण म्हणून ओळखतो ज्यांना, लक्ष्मण हाके, त्यांनी देखील धनगर समाजाचा या एसटी मागणीसाठी अगोदर आवाज उठवला होता. मात्र आता त्यांच्याकडून ही मागणी कुठेतरी मागे पडताना दिसत आहे, किंवा आत्ताचं जे आपलं आंदोलन चालू आहे यांनाही ते आजपर्यंत भेट द्यायला आलेले नाहीत. तर आपण असं बघितलंय, म्हणजे बघायला मिळतंय की जो या समाज ही मागणी घेऊन पुढे आला तो पुढच्या काळामध्ये कोणत्या तरी राजकीय पक्षाशी कनेक्ट झाला किंवा काहीतरी राजकीय महत्वाकांक्षा घेऊनच हे नेतृत्व तयार होतात, समाजाचा वापर करतात आणि येणाऱ्या काळात वापर होणार नाही, याबद्दल समाजाला काय कशा पद्धतीने तुम्ही शाश्वत करा? मुळात विधानसभेचे जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, हे त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षीपासूनच राजकारणात आलेले. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून 2009 ला निवडणूक लढवली, 2014 ला निवडणूक लढवली, 2019 ला निवडणूक लढवली. आम्ही एकमेकांसोबत काम केलेले, आम्ही महादेव जानकर साहेबांच्या पार्टीमध्ये, राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये काम केलेले. गोपीचंद पडळकरांच्या म्हणजे त्यांनी ज्यावेळेस त्यांचं 21-22 वय असेल त्यावेळेस त्यांनी विधानसभेला 25,000 मतं घेतली होती त्यांनी. बरोबर. ते राजकीय कार्यकर्ता म्हणून ते ओळख होते. मग कुठेतरी 2014च्या निवडणुकीनंतर धनगर समाजाचे 2 मंत्री झाले. महादेव जानकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले, राम शिंदे, प्राध्यापक राम शिंदे सरही त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री झाले. नागपूरचे आमचे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांना राज्यसभेवर घेण्यात आलं. बरोबर. आमचं म्हणणं आहे की समाजातला जी ही लाभाची पद आहे ती दिलीच पाहिजे ना. बरोबर.
आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून घेतली असा एक आरोप होतो. बरोबर परंतु मुळात त्यांचं त्या पार्टीसाठी योगदान आहे. बरोबर. असं काही नाही की एकानं लढायचं दुसऱ्यानं ते असं व्हायचं. आता रोष आहे समाजाचा, परंतु त्यांचंही कार्यकर्तृत्व तेवढं मोठं आहे. गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्तृत्व त्या ठिकाणी मोठं आहे. त्यांनी मधल्या काळामध्ये अखेरचा लढा म्हणून आंदोलन सुरू केलं. ह्या लढ्याच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या धनगर समाजाचा प्रश्न हातात घेतला होता. गोपीचंद पडळकरांचं राजकारण, त्यांचं सामाजिक नेतृत्व आधी आपण समजून घेतलं पाहिजे. ते पूर्वी त्यांच्या मतदारसंघामध्ये लढत होते, नंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं नेतृत्व करण्यासाठी अखेरचा लढा आंदोलन सुरू केलं. आणि धनगर समाजाच्या तरुणांच्या मनामध्ये जी खतखत आहे ती खतखत गोपीचंद पडळकरांच्या रूपानं बाहेर पडली. संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला अखेरच्या लढ्यामध्ये विराट अशी मोठी सभा त्या ठिकाणी झाली. त्यानंतर जे राजकीय समीकरण बदलले, वंचित बहुजन आघाडीनं या सगळ्या राजकारणामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. गोपीचंद पडळकर प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून फिरले. महाराष्ट्रामध्ये एक अँटी वर्ग जो आहे तो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन एक तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समोर येऊ पाहत होता. आणि मग गोपीचंद पडळकर हे सांगलीची लोकसभाही लढले, बरोबर, विधानसभाही लढले, त्यांना यश मिळालं नाही. आता धनगर समाजाचा खासदार झाला नाही. महादेव जानकर साहेब नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे होते, त्यांना तिथं पराजित करण्यात आलं. बरोबर. सांगलीच्या पोटनिवडणुकीत ते उभा राहिले होते लोकसभेला, तिथेही त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते माढा लोकसभेत शरद पवार साहेबांच्या विरोधात उभा राहिले, तिथेही त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते सुप्रियाताई सुळे यांच्या बारामती विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले, तिथेही त्यांचा पराभव केला. परत ते 2024ला ते परभणी लोकसभा मतदारसंघातून उभा राहिले, तिथेही त्यांचा पराभव केला. बरोबर. म्हणजे धनगर समाजाचा खासदारच या महाराष्ट्रामध्ये होऊ दिला जात नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात खासदार होता आलं नाही, तसं धनगर समाजाच्या माणसाला अजूनही लोकसभेत पाठवल्या जात नाही. त्याला एक तर उमेदवारी दिल्या जात नाही, नाहीतर उभा राहिला तर त्याला पाडल्या जातं. अनेक मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा प्रतिस्पर्धी असतो आणि मग दोन धनगर उभा राहतात, तिसरा कोणतरी त्या ठिकाणी निवडून येतो. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये असंच घडलं. बरोबर. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये धनगर समाजाच्या आमदारांची संख्या जास्त होती. 8 विधानसभेमध्ये धनगर समाजाची विद्वान माणसं आमदार म्हणून निवडून जायची. पुढे ती शून्यावर आली आणि पुढे अवेअरनेस वाढला आणि मग आता कुठेतरी 4-5 आमदार विधानसभेमध्ये असतात. आणि जोपर्यंत समाजाचे लोकप्रतिनिधींची संख्या वाढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागणीला, त्यांच्या जी मागणी आहे, त्यांचा जो संघर्ष आहे त्याला न्याय मिळत नाही. बरोबर. आता मुळात लक्ष्मण हाके यांचा जो विषय आहे, 2014ला त्यांनी बारामतीला उपोषण केलं धनगर आरक्षणासाठी. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले, त्यांना मागासवर्गीय आयोगाचं सदस्य केलं. त्यांनी धनगर समाजाला किंवा राज्यातल्या अनेक छोट्या मोठ्या जातींना त्यांनी न्याय दिला. त्यानंतर त्यांनी काय केलं की ओबीसीची बाजू घेऊन त्यांनी एक बाजू त्या ठिकाणी मांडायला सुरुवात केली. मग ते एका वर्गाची भूमिका घेऊन जात असताना त्यांना आता परत सोशल मीडियावर बघतो आपण, खरं तर जरांगे पाटील आणि हाके हे नाव आलं की टोकाची भूमिका, खाली खूप वाईट कमेंट येतात. बरोबर. कमेंट करणारी जी माणसं आहे सोशल मीडियावर, ह्यांनी खरं तर हा द्वेष निर्माण केला, ही दरी निर्माण केलेली. संसदीय भाषा असेल किंवा कायदेशीर भाषा असेल, समजूतदारपणा आहे तो तिथे पाहायला मिळत नाही. एकमेकांना अगदी टोकाचं त्या ठिकाणी बघितल्या जातं, दुश्मन असं त्या ठिकाणी दाखवल्या जातं, एकमेकाची आई काढल्या जाते. म्हणजे माणसाचं आपण समजू शकतो की सोशल मीडियावरती मन दुखावली गेली आहेत. म्हणजे 2 समाज एकमेकाला भिडतात, पण जे या समाजाचं 2 समाजाचे नेतृत्व करतात ही लोक जर एक पातळी सोडून बोलत असतील, नेतृत्व जर जबाबदारी आपली विसरत असेल, आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे, संविधानिक भाषेमध्ये बोललं पाहिजे, हे जर नेतृत्वाला भान राहत नसेल तर मग सामान्य लोकांकडून आपण कशी अपेक्षा ठेवायची? मुळात पूर्वीचं जे राजकारण होतं किंवा एकमेकांबद्दल बोलणं, सांकेतिक बोलायचे पूर्वीच्या वेळी, टोमणे मारण्याची पद्धत होती एखाद्या उदाहरणातून.
एखाद्याचं फार मन दुखावणार नाही याची काळजी घेतली काळजी जायची घेतली आणि जायची, आवर्जून. मोठ्या अंतकरणानं मोठ्या मनानं माफी मागितल्या माफी जायची. परंतु काय झालं की राजकारणामध्ये एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते. हं. एखाद्या जातीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल फार टोकाचं बोलल्या जातं. बरोबर. त्याला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्याला उभा केलं जातं. त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी बरोबर. सोशल मीडियावर मीम्स तयार केले जातात. बरोबर. त्याच्या नावावर काहीतरी चुकीचा शिक्का मारला जातो. मग त्याचं प्रतिउत्तर म्हणून तशा गोष्टी येतात. बरोबर. मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजाची जी चळवळ चालवणारी माणसं आहेत, समाजाचं नेतृत्व कर जी ग्रामीण भागातून आलेली आहेत, बरोबर, तर त्यांच्या कुठेतरी बोलण्यामध्ये शिवराळपणा असतो, जो बरोबर. ग्रामीणपणा आहे, जो लोकांना शिवी वाटतो, मन दुखावणारा असतो. बरोबर. तर आता काय झालं की ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये संघर्षामध्ये जरांगे पाटील ही ज्यावेळेस बोलले त्यावेळेस त्याची प्रतिक्रिया उमटली आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं इंटेन्शन ते म्हणजे त्यांची जी भावना होती ती तशी नव्हती, हेतू तसा नव्हता. त्यांनी एक जी मन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मनी आहेत, एखादा प्रसंग एखादा भाव जर प्रकट करायचा असेल तर ती मन त्या ठिकाणी म्हटल्या जाते. तर ते त्या ठिकाणी बोलायला गेले आणि मग त्याची एक वेगळी प्रतिक्रिया त्या धनगर समाजातून आली. बरोबर. हाके सरांनी त्या दिवशी जे मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य केलं, मुळामध्ये विवाहाचा विषय हा बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताची लढाई सुरू केलेली की आंतरजाती विवाह केले पाहिजे. मुळात हा विषय आहे. आरक्षणाच्या लढाईमध्ये ते येत नाही. बरोबर. आता सामाजिक मागासलेपणाचा जो विषय आहे तो विषय सिद्ध करण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी गरजेच्या नाहीत आता. आणि लग्न ही वैयक्तिक बाब आहे. बरोबर. समाज त्याला ठरवत नाही. मुलीचा जो पालक आहे, मुलीचा जो वडील आहे, मुलाचा जो वडील आहे, ते आपल्या मुलामुलींची लग्न ठरवतात किंवा मॅच्युअर झालेली मुलं आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते आपले स्वतःचा जीवनसाथी निवडतात. बरोबर. पूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांनी आपली चुलत बहीण चंद्रप्रभा राजेंचा विवाह इंदोर संस्थानचे अधिपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्याशी केला होता. बरोबर. आणि महाराजा यशवंतराव होळकरांची जी बहीण आहे ती चंद्रप्रभा मासाहेबांच्या भावाला त्या ठिकाणी दिली होती, घाटगे कुटुंबामध्ये दिली होती. बरोबर. धनगरांचे 25 धनगर मराठा हे 25 विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणले होते. धनगर आणि मराठा एक केला होता. जसं सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार झाले त्यावेळेस त्यांनी राणोजी शिंदेना सोबत घेतलं. राणोजी शिंदे यांना ताकद दिली, महाजी शिंदे यांना ताकद दिली. अहिल्यादेवींच्या काळामध्ये महाजी बाबा आणि अहिल्यादेवी ही दोन मोठी माणसं होती मराठा साम्राज्यामध्ये. बरोबर. ह्यांनी हातात हात घालून एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उत्तरेमध्ये स्वतःचे संस्थान स्वतःची सत्ता त्या ठिकाणी चालवली. तर स्वातंत्र्याच्या नंतर ह्या दोन्ही जाती एकमेकांच्या विरोधात उभा राहिलेल्या आहेत. बरोबर. त्याला काही कारणही आहेत. धनगर समाजातली जी मेंढपाळ माणसं आहेत, अनेकांना बांधावर मेंढ्या गेल्या म्हणून अनेक मेंढपाळांना ठार मारल्या गेलेल्या आहे. काही धनगर महिलांची आबरूई त्या ठिकाणी, हे मी असं मनाने बोलत नाही, ऑन द रेकॉर्ड बोलतो, जे FIR झालेल्या आहेत. बरोबर. तर ती याला जातीची झालरही नव्हते, जातीची किनारही नव्हती त्या काळात. काही जी लोक आहेत तर अजूनही पशु आपल्या शेतात गेले की ते पशुपालकाला मारहाण करतात किंवा दोन भाऊ जरी असले सख्खे तर बांधावरून ते खून करतात, खून खराबा करतात. तर अशा पद्धतीची एक मानसिकता असते. त्याच्यातून ह्या दोन जातीमध्ये एक मोठा संघर्ष उभा राहिला आणि मग एकमेकाला कमी दाखवण्यासाठी, कमी लेखवण्यासाठी या भाषेचा उपयोग होतो आणि त्याच्यातून समाजाचं मन दुखावलं जातं. आणि सोशल मीडियावर जर एखादी ज्ञानाची गोष्ट सांगितली तर त्याला फार लोक पाहत नाही, त्याला व्ह्यूज मिळत नाही, त्याला फार काही प्रतिसाद मिळत नाही. बरोबर. आपल्या माध्यमावर म्हणजे तो प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, कॉन्ट्रोवर्सी करणारा जर मुद्दा असेल तर त्याला लोक आवडीनं बघतात, त्याला वारंवार बघतात, त्याला म्हणजे वादाला जास्त बघतात. बरोबर. मुळात दोघांचंही इंटेन्शन बोलायचं, तो वेळ आणि काळ असतो. एखादा माणूस रागात बोलतो तर काही लोकांचं राजकारण संपलं. ज्यावेळेस आपल्या मुंबईला आतंकवाद्यांचा हल्ला झाला त्यावेळेस आराराबांचं जे पद आहे ते केवळ एका लाईनमुळे ते म्हणजे बोलताना त्यांनी जे स्टेटमेंट दिलं, बडे बडे शहरों में छोटे छोटे, तर त्यानंतर त्यांना
मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बरोबर. तर अशा पद्धतीनं राजकारणामध्ये देखील हानी होते. राजकारण म्हणजे राजकीय पदापासून लांब जावं लागतं. बरोबर. सोशल मीडिया आहे महाराष्ट्राच्या म्हणजे देशाच्या मीडियामध्ये खूप मोठी ताकद आहे. परंतु काय झालं की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं आपापल्या जातीची जी काही माणसं आहे जी कधी आंदोलनात येत नाहीत, घरी बसून म्हणजे स्वतःच्या हातामध्ये मोबाईल आहे तिथे कमेंट करतात, शिव्या देतात, घाण बोलतात, त्या ठिकाणी जातीवर बोलतात, महापुरुषावर बोलतात, नेत्यांवर बोलतात, एकमेकांच्या नेत्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करतात. बरोबर. तर मला असं वाटतं की आपापल्या समाजाच्या नेत्यांनी आपापल्या सोशल मीडियावरच्या तरुणांना किंवा युजर्सना त्या ठिकाणी सल्ला दिला पाहिजे. बरोबर. की आपली काही जानी दुश्मनी नाही, आपली हा रक्ताचा संघर्ष नाही, हा सामाजिक आहे. बरोबर. सामाजिक लढा आहे आरक्षणाचा. तो सरकारशी आहे, तो एका जातीच्या विरोधात नाही, तर तो कुणाशी आपला लढा? सरकारशी. कारण सरकारशी भांडायचंय आपल्याला. बरोबर. सरकारने दोन जातीमध्ये भांडणं निर्माण केले तर तो आपल्याला लढायचंय कुठे? सरकारशी लढायचं. हे मुळात त्या ठिकाणी पटवून देण्याची गरज आहे. बरोबर. परंतु आज हे चांगुलपणाच्या गोष्टी कोणी समजून घ्यायला तयार नाही. बरोबर. म्हणून हाके समर्थक, जरांगे पाटील समर्थक किंवा पडळकर समर्थक, जयंत पाटील समर्थक हे वेगवेगळ्या मुद्द्यावर आमने सामने येतात आणि त्यातून एक संघर्ष पाहायला मिळतो. बरोबर. पण जे हाके असतील किंवा जे पडळकर असतील की धनगर समाजासाठी लढतात की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, पण हेच जेव्हा मराठा समाज ओबीसी आरक्षण किंवा कुणबी आरक्षण मागतो त्यावेळेस त्याला विरोध करताना का दिसतो? कारण की ज्या अर्थी धनगर समाज जर मागास आहे, एसटी जर ठरू शकतो सरसकट, तर मग मराठा आणि कुणबी एक का ठरत? मुळात असा विषय आहे की धनगरांचं घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद आहे. कलम 342(1) नुसार म्हणजे 36 क्रमांकावर धनगर असं स्पष्ट लिहिलेलं आहे. बरोबर. तर तो धनगर समाजाचं आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही, त्यांना भटके विमुक्तांची नॉमिनेट ट्राईबची त्या ठिकाणी NTCची प्रमाणपत्र दिले जातात भटके विमुक्तांची. आता मराठा समाजाचा विषय कसा आहे की त्यांना 340चं आरक्षण पाहिजे, कलम 340चं ओबीसीचं आरक्षण पाहिजे. आता या आरक्षणाच्या लढ्यामध्ये एक मोठा कळीचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींचा मराठा समाजाच्या आरक्षणाला, शैक्षणिक आरक्षणाला विरोधच नाही. त्यांचा जो विरोध आहे तो राजकीय आरक्षणाला आहे. बरोबर. म्हणजे गाव खेड्यामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी पदं आहेत, सरपंच आहेत, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहेत, सोसायट्या आहेत, तर ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये छोट्या छोट्या जातीची जी माणसं आहेत त्यांना आरक्षणामुळे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला मिळतं. बरोबर. आणि मग जर मराठा समाज जर हा ओबीसी झाला तर मग ह्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे की आपल्याला जे मिळणारा लाभ आहे किंवा प्रतिनिधित्व आहे ते मिळणार नाही, त्याच्यावर कुठेतरी ते पुन्हा अतिक्रमण करतील किंवा ते आपल्याला यूज देणार नाही. म्हणजे ओपन मधूनही मराठा आणि आरक्षणातूनही मराठा अशा पद्धतीचा एक भीतीची भावना ह्या ओबीसी वर्गामध्ये आहे. आता पुन्हा अजून एक सांगतो की महाराष्ट्राच्या गाव खेड्यामध्ये जे पॅनल प्रमुख आहेत ते मराठाच असतात. बरोबर. अपवादात्मक एखाद्या गावामध्ये एखाद्या दुसऱ्या जातीचा असतो लीडर, जो असतो तो पॅनल प्रमुख असतो. तर महाराष्ट्राचं नेतृत्व हे मराठ्यांकडेच आहे. हे कुणी, मी सांगतो, सगळे मान्य करतात. मराठा हा मोठा भाऊच आहे, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, अर्थकारणातला असो. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजात झालेले मुख्यमंत्री असो, त्यांचे आमदार असो, खासदार असो, त्यांच्याकडे असलेले साखर कारखाने असो, शैक्षणिक संस्था असो किंवा नोकरीतलं जे प्रतिनिधित्व आहे, जो दुर्बल घटक आहे मराठा समाजातला, त्याला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जावळे यांनी देखील ते आंदोलन सुरू केलं. त्याच्यावर आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक मोहीम या राज्यामध्ये राबवली गेली. बरोबर. परंतु आपले जे संविधान आहे, जे आरक्षणाची तरतूद आहे, ते आर्थिक निकषावर नाही, ते सामाजिक मागासलेपणावर आहे. बरोबर. आणि मग ते जरांगे पाटलांनी ते सामाजिक मागासलेपणावर किंवा ते आरक्षण मागितलेलं आहे. बरोबर. आता त्या आरक्षणातून पर्याय, त्या मागणीमध्ये एक पर्याय मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने काढलेला आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या अभ्यासक मंडळी आणि जरांगे पाटील यांनी नेतृत्व, कोट्यवधी मराठ्यांना घेऊन त्यांनी ते त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि तिथून सरकारने मराठा समाजाच्या पदरामध्ये ते आरक्षण दिलं. त्याचा लाभ निश्चितच मराठा समाजाला होणार आहे. परंतु हे जे वातावरण तयार झालेलं आहे, तर हे वातावरण दोन्हीही जातीच्या
हिताचं नाही. बरोबर. बिलकुल नाही. नेते कधीही समोरासमोर येऊन भांडत नसतात. बरोबर. भांडण करतो तो गावामधला कार्यकर्ता, गाव का खेड्यातला. जी माणसं रोज गुन्ह्या गोविंदानं नांदतात, सुखादुःखामध्ये सोबत असतात. बरोबर. ह्या सामाजिक विषयामुळे त्यांच्यामध्ये कुठंतरी तेढ येतं आणि हे कटुता निर्माण. भेदभाव हा कुठंतरी दूर करण्याची गरज आहे. बरोबर. आणि या समाजामधले जे आर्थिक संपन्न लोक आहेत तर बरोबर. त्यांना ह्या संघर्षाचा लाभ होतो. बरोबर. ह्या संघर्षातून हाणामाऱ्या होतात, रक्तपात होतो, मग ते न्यायालयामध्ये जातात, पोलीस स्टेशनला जातात, दोन्ही समाजाची माणसं समोरासमोर येतात. बरोबर. समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. बरोबर. आरक्षण हे रक्तपात करून नको, तर हे आरक्षण जे आहे किंवा आंदोलन जे आहे तर हे सामाजिक न्यायाचे विषय आहेत. बरोबर. याच्यामध्ये कुठल्याही जातीच्या माणसाचं नुकसान होऊ नये, त्याच्यामध्ये कुठल्याही माणसाने आत्महत्या करू नये, बलिदान म्हणजे जीवानिशी जाऊ नये. बरोबर. त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं, त्याच्यावर जी अवलंबून असलेली माणसं आहेत ती उघड्यावर येतात. कमावता माणूस जर घरातून निघून गेला बरोबर तर त्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागतो. त्याला दिली जाणारी जी मदत आहे ती तोकडी असते. 10 लाख रुपये दिले, 5 लाख रुपये दिले, लाख रुपये दिले, त्या माणसाची भरपाई ती रक्कम करीत नाही. बरोबर. म्हणून या आंदोलनामध्ये आपली माणसं सुद्धा जीवित राहिली पाहिजे. बरोबर. आणि ह्या लढ्याला समजूतदारपणानं स्वीकारलं पाहिजे. जसं मराठा समाजाला स्वीकारलं तसं धनगर समाजाच्या मागणीलाही स्वीकारलं पाहिजे. मी माझा एक मुद्दा मांडतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे या भागामध्ये आदिवासींची संख्या आहे आणि मुळात इथे धनगर नाही. उद्या एसटीचं आरक्षण जर लागू झालं, म्हणजे धनगरांना जर एसटीच्या सवलती मिळाल्या, जात प्रमाणपत्र मिळाले, तर कुठलाही धनगर आदिवासींच्या विरोधात निवडणूक लढू शकत नाही, कारण त्यांची तेवढी लोकसंख्याच नाही. बरोबर. म्हणजे जिथे धनगर आहेत तिथे आदिवासी नाहीत आणि जिथे आदिवासींची संख्या जास्त आहे तिथं धनगर नाहीत. बरोबर. काही गावामध्ये तर धनगरच नाहीत, ते 100% आदिवासी बहुल गावं आहे. बरोबर. तर त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मुळात आदिवासींना अजूनही न्याय मिळालेला नाही. बरोबर. अजूनही तसेच त्यांचे पाडे जे आहेत तसेच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून धनगर समाजाला सुद्धा सामाजिक जो न्याय आहे, त्याचे जे राजकीय प्रतिनिधित्व आहे त्याला ते मिळालं पाहिजे. त्या एसटीच्या सवलती मिळाल्या पाहिजे. त्यांच्या मुलांना सुद्धा IAS IPS होता आलं पाहिजे. त्या आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे. बरोबर. म्हणून हा लढा सुरू आहे. दीपक बोराडे जालना येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी लोकशाहीनं शांततेचे जे मार्ग आहेत त्याचाच परिणाम होतो. बरोबर. म्हणून दीपक बोराडे जालन्यामध्ये आमरण उपोषण करतायत. राज्यातला धनगर समाज हा त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं येतोय आणि कदाचित येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याचा उद्रेकही होऊ शकतो. जसं 2014ला झाला तसाही उद्रेक होऊ शकतो. बरोबर. आरक्षणाच्या मागणीची जी खतखत आहे ती कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. बरोबर. आणि हे सरकार तर उद्रेकाचीच भाषा समजत असं मला वाटतं, कारण की या सरकारमध्ये मधल्या एका जबाबदार मंत्री आपल्याला मागच्या काळामध्ये म्हटले होते की उपोषण करून कुठं आरक्षण मिळतं का. आणि आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा जरी आपण इतिहास बघितला तर जरांगे पाटलाचे एवढे उपोषण झाले तर त्याला एवढा प्रतिसाद सरकारकडून मिळालेला नाही. जेव्हा कुठं मराठा समाज कोटीच्या संख्येने मुंबईत गेला, त्या ठिकाणी मुंबई जेव्हा ब्रिटिश धरल्या गेली आर्थिक राजधानी, तेव्हा कुठं काहीतरी थोडासा सकारात्मक निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजे सरकारला ही 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणं किंवा वाद हा सरकारलाच अपेक्षित आहे असं वाटतं का तुम्हाला? मुळात शांतता सरकारलाच नकोय का? मुळात सरकारमध्ये कोण बसलं? राज्यकर्ते जे आहेत तर त्यांना आपली खुर्ची कोणाला द्यायची नाही, त्यांना मरेपर्यंत त्या खुर्चीवर बसायचे. बरोबर. सत्तेची जी भाकर आहे ती करपू द्यायची, म्हणजे एकाच ठिकाणी ठेवायची, फिरू द्यायची नाही, तिचं विकेंद्रीकरण होऊ द्यायचं नाही. बरोबर. म्हणून ह्या समाजाला त्या ठिकाणी लढवलं जातं. मराठा समाजातली जी प्रस्थापित मराठी आहेत ते गरीब मराठ्याला कधी आमदार होऊ देत नाहीत, कधी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ देत नाहीत. त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. बरोबर. आणि आत्ताचं जे राजकारण निवडणुका आहेत त्या आर्थिक बळावर त्या ठिकाणी त्याला बळ मिळालेले, आर्थिक स्वरूप मिळालेले आहे त्याला. सर्वसामान्य कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता आता निवडून जाऊ शकत नाही. एखादा अपवादात्मक एखादा कार्यकर्ता निवडणूक जिंकू शकतो, मात्र जो ज्याच्याकडं बाहुबल नाही, ज्याच्याकडे माणसं नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, तो जाऊ शकत नाही. राजकीय दरवाजे बंद केलेले आहेत.
त्याच पद्धतीने शैक्षणिक विषय सुद्धा तसंच झालेलं आहे. हं. शिक्षण जर घ्यायचं असेल, डॉक्टरेट करायचं असेल, इंजिनिअरिंग करायचं असेल, तर गोरगरीब लोकांना खूप महागडी फीस भरता येत नाही. म्हणून हे आरक्षण गरजेचं आहे. जसं बरोबर. मराठा समाजाला गरजेचं आहे. बरोबर. मराठा समाजाला तरी प्रतिनिधित्व मिळालं, त्यांचे मुख्यमंत्री झाले, त्यांचे खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले. परंतु धनगर समाजाला कॅबिनेट मंत्र्याच्या पुढचा अजून आमचा उपमुख्यमंत्री झाला नाही. बरोबर. आम्हाला आमचा खासदारही झाला नाही. त्याचाही विचार मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाच्या नेत्यांनी केला पाहिजे, अशी आमच्या समाजाची एक मागणी आहे. आणि जी रानोमाळ फिरणारी मेंढपाळ आहेत, राखीव कुरणं आता नष्ट झाली. बरोबर. गायरानावर घरं झाली. बरोबर. लोकसंख्या वाढली, लोकांना घराची म्हणजे प्रत्येक ठिकाणी घर वाढत, म्हणजे शहरीकरण व्हायला लागलं. खेडे असो की शहर असो. मग हळूहळू ह्या पशुधन सुद्धा कमी झालं. परंतु धनगर समाजानं आपली जी आयडेंटिटी आहे, जी आपली ओळख आहे, बिरोबाची पूजा, खंडोबाची पूजा, गजी ढोल, रुद्रनाद जो आहे, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जो रुद्रनाद आहे, जो ढोल वाजवणे आहे किंवा डफ वाजवणे आहे, ते अजून सोडलेलं नाही. खांद्यावर घोंगडी आहे, त्याच्या कपाळाला भंडारा आहे, तो येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून तो खंडोबाची बिरोबाची पूजा करतो. अजूनही पारंपरिक देवांची पूजा करतो. तो जरी शहरीकरणात आला, तो जरी आर्थिक काही समाजातला घटक आर्थिक संपन्न झाला किंवा नोकरीला गेला किंवा विदेशात जरी गेला, तरी त्याच्या समाजात त्याच्या जातीची जी परंपरा आहे, त्याचं जी कुटुंबाची परंपरा आहे, तो निश्चितच पालन करतो. त्याची आयडेंटिटी आहे. अंगावरचे कपडे जरी बदलले तरी त्याचं सामाजिक मागासले पण बदललेलं नाही. कपड्यानं सामाजिक मागासले पण बदललं जात नाही. त्याला राजकीय सामाजिक वाटा दिल्याशिवाय ते मागासले पण दूर होणार नाही. म्हणून आरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. जे आरक्षणापासून बऱ्याच जे लोक आहेत, आरक्षण भेटू नाही, काहींचा आपण त्यांच्या आर्थिक उन्नती झालेली दिसत नाही. तर एकीकडे दोन वर्ग निर्माण झालेले आहेत. एक खूप सुधारलेत तर एक तसेच राहिलेत. तर जे पुढारले गेलेले आहेत, ज्यांची आता आर्थिक परिस्थिती चांगली झाली, सामाजिक परिस्थिती चांगली झाली, अशांनी जर आरक्षण सोडलं तर ह्या खालचा जो वर्ग आहे त्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. मात्र असं सोडताना कोणत्याही समाज दिसत नाही. त्या उलट प्रत्येकाच्या अपेक्षा जास्तीत जास्त कसं मिळेल, म्हणजे ओबीसीतला प्रत्येक समाजात त्याला असं वाटतं की एसटीचं मिळावं, त्याच्या जास्तीत जास्त लाभ कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत. मुळात आपल्या देशामध्ये संविधान लागू आहे आणि देशामध्ये जर एखादा कायदा करायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते. आपल्या आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली, ती 2023ला शेवटची घटना दुरुस्ती झाली. तर घटना दुरुस्ती जर झाली, की ज्या वर्गानं आरक्षणाचा पुरेपूर लाभ घेतला, ज्यांचा आता सामाजिक मागासले पण दूर झाला, आर्थिक त्यांची स्थिती उंचावली, ज्यांना राजकीय लाभ मिळाला, पण ह्या विषयावर सभागृहात कायदा तयार केला जाणार नाही. बरोबर. लोकांनी जर ही मागणी लावून जर धरली तर हा कायदा होऊ शकतो. परंतु सभागृहात जी असणारी माणसं आहेत, प्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, ही त्यांच्या स्वतःच्या विरोधात ती कायदा करणार नाहीत. बरोबर. मग त्याला एकच पर्याय आहे की लोकशाहीमध्ये निवडून अशाच लोकांना द्यायचं की जी समाजासाठी लढतात. बरोबर. ज्यांच्या लढण्यामध्ये संघर्ष आहे. बरोबर. आणि कधीतरी भाकर बदलली पाहिजे, खांदा बदलला पाहिजे. एखादा माणूस जर 25 वर्ष आमदार राहत असेल तर त्याला पब्लिकना, त्याला मतदारांनी त्याला रिटायर केलं पाहिजे. बरोबर. नव्याला संधी दिली पाहिजे निश्चितच. आणि ह्या लोकांनी मार्गदर्शक म्हणून काम केलं पाहिजे. बरोबर. कारण तरुणांच्याही मनामध्ये ते संधीचं, आपणही तिथं गेलो पाहिजे अशी एक भावना असते. आणि मग त्याच्यातून हा संघर्ष तयार होतो. तो संघर्ष टाळण्यासाठी जी सिनियर माणसं, सिनियर लीडर आहेत, त्यांनी सुद्धा आपलं मोठेपण, जसं आपल्या देशामध्ये एखादा कर्मचारी त्यानं 30 वर्ष सेवा केल्यानंतर, त्याची वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला सेवानिवृत्त केलं जातं. बरोबर. तसं एक केलं तर त्याचा एक मोठा परिणाम दिसू शकतो. परंतु मुळात आपला आहे धनगर आरक्षणाचा विषय. या धनगर आरक्षणाचा विषय, अजून धनगर समाजाला 75 वर्षात आरक्षणच मिळालं नाही. म्हणजे अजून त्याला जातीचं प्रमाणपत्रच मिळालं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजूनही अनेक धनगर समाजाच्या माणसांकडे स्वतःची कुठलीही नोंद नसलेली, म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाहीत त्यांच्याकडे. बरोबर. उद्या आरक्षणाचा लाभ जरी घ्यायचा तरी त्यांना त्यांची जात सिद्ध करण्यासाठी जी पुरावे लागतात ती त्यांच्याकडे नाहीत. शाळेतच गेली नाहीत ती, तर टीसीच नाही. बरोबर. केवळ त्यांचं, आणि काही लोकांची मतदार यादीत नाव नाहीत. भटकंतीमुळं म्हणजे शेळ्या मेंढ्या घेऊन 4 महिने 5 महिने ते बाहेर जातात आपल्या जित्राबा सांभाळण्यासाठी. तर अशा लोकांसाठी, अशा लोकांना मोठं करण्यासाठी, त्यांना
आपल्या ज्या योजना आहेत त्या देण्यासाठी सरकारकडून सकारात्मक त्याची म्हणजे योजना जरी केला, कायदा जरी केला, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गरजेचं आहे. खरं त्यांना अजून गरज आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे जे आता सध्या जे दुही निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये, दोन समाजामध्ये मन विखुरले गेलेत, तर हे एकत्र आणण्यासाठी काही अभ्यासकांकडून, मग धनगर समाजातील असतील, मराठा समाजातील असतील, यांच्याकडून काही प्रयत्न होतील का? आणि इतिहासामध्ये ज्याप्रमाणे आपण बघितलं, राणूजी शिंदे असतील, मल्हार रोवळकर असतील, यांनी जेव्हा समन्वय यांच्यामध्ये होता, तर इथल्या मराठेशाहीने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं. म्हणजे फार दिल्लीपर्यंत आपली एक मराठेशाहीने त्या काळामध्ये आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. तर मराठा आणि धनगर आजचा जर एकत्र आला, आपल्यामधील वाद सगळा विसरून, तर महाराष्ट्रातील पुढील दिशा कशी असेल? महाराष्ट्राची स्थिती, राजकीय आणि सामाजिक स्थिती कशी असेल? असं काही होऊ शकतं का? निश्चितच इतिहास हा आपल्याला आरसा दाखवत असतो. इतिहासाचा वारसा जर लक्षात घेतला, शिंदे होळकरांच्या वारसदारांनी जर एकत्र आली, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही दोन मोठी शक्ती उदयास येतील. मराठा तर आहेच आता राजकारणामध्ये, पण धनगर नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासामध्ये ह्या दोन्ही जातींचं प्रचंड मोठं योगदान आहे, त्यांचा त्याग आहे, बलिदान आहे. या मराठ्यांनीच रक्त सांडलेलं आहे. मराठा म्हणजे इथला धनगर पण आहे. मराठा म्हणजे ही जात नव्हे, मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. तर हा जर दोन जाती जर एकत्र आल्या, दोन वर्ग जर एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल आणि प्रस्थापित लोकांचं राजकारण संपुष्टात येईल. मात्र तेवढं मोठं मन करण्याची गरज ही सध्या मराठा समाजानं जर मोठं मन केलं की धनगर समाजाचे आपण खासदार निवडून दिले पाहिजे, तर ते शक्य आहे. मराठा समाजाने जर ठरवलं, धनगर समाजाचं जे त्यांची जी मनामध्ये जी भावना आहे की आम्हाला विधानसभेमध्ये निवडून दिल्या जात नाही, आम्हाला लोकसभेमध्ये निवडून दिल्या जात नाही, ते जर केलं, तर जर मराठा समाजानं जर मोठं मन केलं तर हे होऊ शकतं. धनगर समाजाची खासदार, मराठा समाजानं तर कित्येकदा मोठं मन केलेलं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन लढा उभा राहिलेलं आहे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मराठा समाजानं त्याला पुरेपूर पाठिंबा दिलेला आहे. मात्र जेव्हा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी उभी राहते, तर त्यावेळेस त्याला विरोध करताना जर सगळ्यात नेतृत्व कोणतं असतं, तर धनगर समाजाचं असतं. याच्यामध्ये वर्चस्ववादाची ही लढाई निर्माण होते का, आम्ही मोठे का तुम्ही मोठे? मुळात तर याला जबाबदार काय आहे? सामान्य लोक, तर लोकांचं याला समर्थन नाहीये, पण नेतृत्व असतील कोणी समाज, हे समाज नासवत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नेतृत्व करणार निश्चितच. मुळातच धनगर समाजाचं जे आंदोलन सुरू होतं 2013-14ला, त्या काळामध्ये धनगर समाज हा ताकदीने एकत्र आला. बरोबर. त्यानं ताकद दाखवली. नंतर मराठा समाजाची मोठे मोर्चे झाले. त्यावेळेस जातीचे सेपरेट मोर्चे व्हायचे. बरोबर. नंतर मधल्या काळामध्ये सामाजिक सलोख्याची भावना म्हणून गाव खेड्यातला माणूस हा दुसऱ्या जातीच्या आपल्या मित्रासोबत तो आंदोलनात सहभागी होऊ लागला. सकारात्मक पाहण्याचं जे आहे, बरोबर, समजूतदारपणा तो आहे, तो खालून वर राहतोय. बरोबर. परंतु वरून खाली जात नाही. तो वरची माणसं जोपर्यंत सकारात्मकपणा दाखवणार नाही, तोपर्यंत त्याचा रिझल्ट मिळणार नाही, पाहायला मिळणार नाही. आता मुळात मराठा समाजाच्या विरोधात जी धनगर समाजाचे नेते उभा राहतात, तर त्यांच्या पाठीमागे जे आहेत, मुळात ही स्वतःच्या मनानं उभी राहिलेली नाही. बरोबर. त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि हा विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे, गुंतागुंतीचा आहे. बरोबर. धनगर समाजाची असंख्य तरुण सातत्यानं सोशल मीडियावर मानतात की आपण आपल्या सर्वात आधी आपण आपल्या समाजाचा लढा लढू. बरोबर. आधी आपल्याच ताटामध्ये काही नाही. तर अशा पद्धतीची एक भावना सोशल मीडियावर, सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा वेगवेगळ्या मोर्चांमध्ये, मेळाव्यांमध्ये ही पाहायला मिळते. निश्चितच सकारात्मक आहे. धनगर समाजाची तरुण मुलं जी आहेत ती या पद्धतीनं व्यक्त होतात. बरोबर. आता अडचण अशी आहे की बाप माणूस समाजामध्ये नाही. एखादा जर समाजाचा नेता चुकत असेल तर त्याला समजून सांगण्याची आता कुणाकडे कुवत नाही. बरोबर. कुणाचंच ऐकत नाहीत ही माणसं, जी समाजाची नेते. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मोठी माणसं असल्यावर कसं एखादा 2 पावलं पाठीमागे जातो, बरोबर, शांत बसतो. तशा पद्धतीची भावना, तशा पद्धतीचं समजून सांगणारी माणसं कोणत्याच समाजामध्ये नाही. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी भांडण हे वाढतच जातं. माघार घ्यायला कोणी तयार नाही. म्हणून हे स्वतःहून जर केलं, तर हे समाजाचा विचार करून जर केलं, तर हे कुठंतरी थांबू शकतं. नाहीतर याच्यातून विनाशच अटाळ आहे. बरोबर.
नक्कीच दोन्हीही समाजाच्या नेतृत्वानं एकमेकांबद्दल शिवराळ भाषा आहे, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होणारी भाषा आहे, ही जर टाळता आली तर सामान्य जो नागरिक आहे तो देखील सोशल मीडियावर जो वाद आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि प्रत्येक समाजाच्या ज्या ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या देखील पूर्ण व्हायला आणि प्रत्येकाचा हक्क न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हीच शेवटला अशी अपेक्षा करूयात. आणि धनगर समाजाची जी मागणी आहे त्यांना या लढ्यामध्ये यश येवो हीच प्रार्थना करतो. आज रामभाऊ तुम्ही या ठिकाणी आलात, धनगर समाजाच्या आरक्षणाची जी नेमकी भूमिका, पार्श्वभूमी आणि पुढील दिशा आपल्याला समजून सांगितलेत. एकंदरीतच मराठा, धनगर आणि जो आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जो वाद निर्माण झालेला याच्यावर आपण सविस्तर अशी चर्चा आमच्यासोबत केली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.